आजपासून कोणीही सोनं खरेदी करू नका. हो, आजपासून कोणीही सोनं खरेदी करू नका असं मी नाही म्हणत, असं पंतप्रधान मोदी साहेब म्हणत आहे. हो, पंतप्रधान मोदी साहेब म्हणत आहे की तुम्ही पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. आता मोदी साहेबांनी हे म्हटलं आणि त्यानंतर लगेच सोनं चांदीचे नवे भाव, ताजे भाव जाहीर झाले, जे तुम्हाला जाणून घेणं फार गरजेचे आहे. नवे भाव जाहीर झालेले आहेत सोनं चांदीचे. तर ग्राहकांसाठी कसे भाव आहेत, स्वस्त आहेत की कसे आहेत, बघा सर्व सांगतो. आणि महत्वाचं, मोदी साहेबांनी असं का म्हटलं, पुढील 1 वर्ष सर्वांना सोनं खरेदी करायला नाही सांगितलेलं आहे. म्हणजे आता तुमच्या घरात लग्न सराई असेल, लग्न वगैरे पण असेल, तरी तुम्ही सोनं खरेदी करू नका असं मोदी साहेब म्हणत आहेत. तुम्ही बातमी बघितलीच असेल. आता मोदी साहेबांनी असं का म्हटलेलं आहे, आता तुम्हाला सांगतो याबद्दल महत्वाची माहिती. आता ती माहिती काय आहे, लक्षपूर्वक ऐका, तुमच्यासाठी फारच महत्वाची माहिती आहे. सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बघा आता मोदी साहेब असं का म्हटले सांगतो तुम्हाला. हा, तर आता मोदी साहेब असं का म्हटले, आता तुम्हाला सर्वांना चांगलंच माहित आहे, इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यामध्ये युद्ध चालू झालं होतं आणि त्या युद्धाचा एवढा मोठा परिणाम झाला, सोन्यावरती परिणाम झाला, पेट्रोल डिझेलवरती परिणाम झाला किंवा इतर गोष्टींवरती, आयात निर्यातवरती परिणाम झाला आणि ज्यामुळे महागाई वाढली, परंतु तेव्हा तो परिणाम जाणवला नाही, परंतु तो आता जाणवणार आहे, असं त्यामागचं धोरण. आणि आता तसं होणार आहे. हे संपूर्ण प्रक्रिया बघितल्यानंतर या गोष्टींवरती आता लगाम लावले जावे असं मोदी साहेबांना वाटत आहे. म्हणजे आता फक्त सोनं चांदीचं नव्हे, तर अजून काही गोष्टींवरती पण मोदी साहेब बोललेले आहेत, परंतु आपण सोन्याचे भाव बघत आहोत, सोन्याचा व्हिडिओ बघत आहोत, त्यामुळे आपण या संदर्भातच बात करणार आहोत. आता सोन्याचे जे काही प्राइस आहेत, सोनं पण केवढं महाग झालेलं आहे. पहिले किती स्वस्त होतं सोनं, आता किती महाग झालेलं आहे. तर संपूर्ण गोष्टी मेंटेन्स व्हायला पाहिजे, त्यामुळेच हे संपूर्ण आता मोदी साहेब करत आहेत. म्हणजे पुढील 1 वर्ष कोणीही तुम्ही सोनं खरेदी करू नका असा सल्ला ते देत आहेत. आता तुमचा प्रश्न आहे तो, परंतु मोदी साहेबांनी जे म्हटलं ते मी तुम्हाला सांगत आहे. आता महत्वाचं बघा, सोनं जरी खरेदी करणं बंद झालं, लोकांनी सोनं खरेदीच केलं नाही पुढील 1 वर्ष, तर काय परिणाम होईल, 100% परिणाम होईल. सोन्याचे भाव खाली येऊ शकतात आणि ते कसे येतील, काय येतील ते तर तुम्हाला सांगतोच, परंतु आजचे ताजे भाव बघा. मोदी साहेबांनी घोषणा केल्यानंतर सोन्याचे चांदीचे आजचे ताजे भाव किती आहेत, चला ते फायनली आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला बघा आता बघा, पहिले मी तुम्हाला इथे चांदीचा भाव सांगत आहे. टुडे सिल्वर चांदीचा भाव जरी आपण बघितला, प्रति किलो चांदीचा भाव 2,75,000 पर्यंत आहे प्रति किलो. आणि 10 ग्राम चांदीचा भाव तुम्ही बघू शकता, 2750 रुपये आहे आणि 1 ग्राम चांदीचा भाव 275 रुपये आहे. आता इथे प्रति किलो चांदीचा भाव तुम्हाला 2,75,000 रुपये जो पाहायला मिळत आहे ना, हा भाव 4 लाख पर्यंत गेलो आता. म्हणजे 10 ग्रामचा भाव 4,000 पर्यंत गेला आता. आणि एक म्हणजे प्रति किलो 1 किलो चांदीचा भाव 4 लाख पर्यंत गेला होता, त्यानंतर 2,75,000 पर्यंत आता तरी स्थिर आहे. परंतु आता मोदी साहेब जे म्हणत आहे की पुढील 1 वर्ष सोनं चांदी खरेदी करू नका म्हणून, तर यावरती 100% परिणाम होईल. आणि हे जे काही भाव आहेत ना, हे भाव आता धाडकन खाली पडण्याची शक्यता आहे. कारण ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी घोषणा केली किंवा मोदी साहेबांनी सल्ला दिला की 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, तर आता त्याचा परिणाम 100% होऊ शकतं, मला असं वाटत आहे. चला ठीक आहे, जे सांगत आहे ते सांगत आहे, तुम्हाला जी माहिती आलेली आहे तेच सांगत आहे, तुम्हाला वेगळं काही सांगण्याचा प्रयत्न करत नाही. यामध्ये घाबरण्यासारखं पण काही नाही, जस्ट ही माहिती आहे. आणि महत्वाचं, मोदी साहेबांनी एक तुम्हाला तो सल्ला दिला आहे, म्हणजे ग्राहकांना सल्ला दिलेला आहे. चला बघा आता पुढे 18 कॅरेट सोन्याचा भाव. इथे तुम्ही बघू शकता 18 कॅरेट सोन्याचा भाव, 1 ग्रामचा भाव 11,410 रुपये आहे आजचा भाव. आणि 1 तोडा सोन्याचा भाव 1,14,100 रुपये आहे. हा भाव आपण जेव्हा युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली होती, युद्ध चालू झालं होतं इराण इस्रायलचं,
तेव्हा यावरती खूप मोठा परिणाम झाला होता. 13,000 पर्यंत भाव गेले होते. 11,410 रुपये आजचा 18 कॅरेट सोन्याचा 1 ग्रामचा भाव आहे आणि 1 तोळा सोन्याचा भाव 1,14,100 रुपये आहे. जरी आता 1 वर्ष सोनं खरेदी बंद झाली, म्हणजे लोकांनी सोनं खरेदीच केली नाही, तर यावरती पण परिणाम होईल आणि हे भाव खाली जातील. जरी असं झालं तर, म्हणजे 1 वर्ष सोनं खरेदी केलंच नाही तर हे भाव खाली जातील. मोदी साहेबांनी काय म्हटलेलं आहे की लग्न सराई असेल तरी पण सोनं खरेदी करू नका. बघा, आता लग्न सराईसाठी लोक खरेदी करतात जास्त, परंतु मोदी साहेब म्हणत आहे की लग्न सराई असेल तरी पण सोनं खरेदी करू नका. पुढील 1 वर्ष तरी सोनं खरेदी करू नका असं मोदी साहेब म्हणत आहे. चला ठीक आहे, जरी असं झालं तर 18 कॅरेटचे भाव तर 100% खाली येतीलच, स्वस्त होतील भाव. ओके, आता बघा महत्वाची माहिती. आता पुढे आपण बघणार आहोत 22 कॅरेट सोन्याचा भाव. 22 कॅरेट सोन्याचा भाव बघा आता. बावीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव आहे 1 ग्रामचा 13,945 रुपये. ओके, आणि 22 कॅरेट 1 तोळा सोन्याचा भाव आहे 1,39,450 रुपये. जरी आपण बघितलं तर हा भाव पण 15-16 पर्यंत गेला होता एका टाइमला, परंतु हा भाव पण त्यापेक्षा कमी झालेला आहे, घसरण झालेला 1 ग्रामची. तर जरी आपण इथे विचार केला 22 कॅरेट सोन्याचा, तर 22 कॅरेट सोनं जे असतं त्यामध्ये महिलांचे दागिने वगैरे बनतात. 1 ग्रामचा भाव 13,945 रुपये, 1 तोळा सोन्याचा भाव 1,39,450 रुपये आज 22 कॅरेट सोन्याचे भाव आहेत. आणि 1 वर्ष जरी सोनं खरेदीच केलं नाही, पुन्हा ते चालं, 1 वर्ष जरी ग्राहकांनी सोनं खरेदी केलंच नाही तर यावरती पण परिणाम होईल. म्हणजे 18 कॅरेट असो तुमचं, 22 कॅरेट असो किंवा 24 कॅरेट असो, सर्व कॅरेट वरती परिणाम होणार आहे. भाव स्वस्त होण्याचे चान्सेस आहेत. ओके, तर आज जो भाव तुम्हाला पाहायला मिळत आहे ना मग 13,945 रुपये, हा भाव डायरेक्ट ना कितीपर्यंत येऊ शकतो मग 9 ते 10,000 पर्यंत येऊ शकतो. अंदाजित आहे 9 ते 10,000 पर्यंत हा भाव येईल. याचा परिणाम 1 महिन्यानंतरच समजेल, जरी सोनं कोणी खरेदीच केलं नाही तर भारतामध्ये. आणि हे संपूर्ण मेंटेनन्स करण्यासाठीच मोदी साहेब असं बोलत आहे. आणि ज्या पद्धतीने महागाई आहे, पुढे चालून जबरदस्त महागाई होता कामा नये, त्यामुळे असा सल्ला मोदी साहेब देत आहेत की 1 वर्ष सोनं खरेदीच करू नका. कारण डॉलरच्या किमती वाढतच आहे, परंतु रुपयाची किंमत वाढत नाही आहे. त्यामुळे हे संपूर्ण मेंटेनन्स करण्यासाठी ह्या संपूर्ण गोष्टींवरती आता भर दिला जाऊ शकतो. चला ठीक आहे, हा 22 कॅरेट सोन्याचा भाव तुम्हाला सांगितला. असं झालं तर याचे भाव पण खाली येतीलच. आणि तुम्हाला सांगितलं मी जवळपास किती भाव होईल, जवळपास 9 ते 10,000 पर्यंत भाव येऊ शकतात जरी असं झालं तर. आता हे मी कमीत कमी सांगत आहे, म्हणजे यापेक्षा पण अजून भाव जास्त कमी होऊ शकतात. आणि जो 18 कॅरेटचा भाव 11,410 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे, हा 7-8 रुपये पर्यंत येऊ शकतो जर 1 वर्ष सोनं खरेदी भारतात केलीच नाही तर कोणी. ओके, तसं झालं तर. आता पुढे बघा, आपण फायनली आता 24 कॅरेट सोन्याचा भाव बघणार आहोत. तर 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव बघा. 24 कॅरेट गोल्ड रेट हे बघा, 1 ग्रामचा भाव तुम्हाला आज पाहायला मिळत आहे 15,213 रुपये आणि 1 तोळा सोन्याचा भाव 1,52,130 रुपये. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव पाहायला मिळत आहे. हा भाव एक काळी 18 ते 19,000 पर्यंत गेला होता उच्चांकापर्यंत. आज जरी भाव बघितला 24 कॅरेटचा, 1 ग्राम जरी सोनं तुम्ही खरेदी करायला गेले तर 15,213 रुपये आणि 1 तोळा सोन्यासाठी 1,52,130 रुपये मोजावे लागतील. परंतु पुढील 1 वर्ष जरी सोनं खरेदी केलीच नाही ग्राहकांनी तर हे भाव जे आहेत 15,213 रुपये जे आजचे भाव आहेत, हे भाव जवळपास जातील 11 ते 12,000 पर्यंत. 11 किंवा 12,000 पर्यंत भाव जातील, म्हणजे कमी भाव होतील. म्हणजे हे भाव तर मी तुम्हाला कमीच सांगत आहे, म्हणजे त्यापेक्षा पण भरपूर कमी पण होऊ शकतात, सांगता येत नाही, भरपूर कमी पण होऊ शकतात. कारण काय होतं, मागणी कमी होते, मागणी कमी झाली तर भाव खाली येतात, मागणी वाढली तर भाव वरती जातात. त्यामुळे 1 वर्ष जरी सोनं खरेदीच केलं नाही कोणी आणि मग मागणी कमी झाली तर सोन्याचे भाव आपोआप खाली येतात आणि ते खाली येतील जर 1 वर्ष सोनं खरेदी केली नाही तर. मोदी साहेबांचा सल्ला जरी ग्राहकांनी ऐकला तर. समजलं? चला ठीक आहे. तर हा 24 कॅरेट सोन्याचा भाव बघितला, 22 कॅरेटचा, 18 कॅरेटचा, तसेच चांदीचा भाव आपण संपूर्ण भाव या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहेत. आजचे ताजे भाव तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि पंतप्रधान मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे,
जरी तसं झालं तर 100% काय 1001% सोनं स्वस्त होईल. आणि ज्या पद्धतीने आता या संदर्भात चर्चा सुरू झालेल्या आहेत, आता तुम्ही बघा न्यूजवरती हेच चालेल आता की मोदी साहेबांनी घोषणा केली आता 1 वर्ष सोनं खरेदी करू नका आणि तेच करू नका, असं करू नका, तसं. आता भरपूर सल्ले वगैरे चालूच राहतील न्यूजवरती तुम्ही बघू शकता. आणि महत्त्वाचं या संदर्भात जे मोदी साहेब म्हटले होते त्याबद्दल तुम्हाला क्लिअर माहिती मी सुरुवातीला सांगून दिलं होतं की कशामुळे ते बोलले आणि का बोलले. म्हणजे हे संपूर्ण महागाई मेंटेनन्स राहायला पाहिजे त्यामुळे ते बोललेले आहेत. तुम्हाला संपूर्ण समजलं असेल. मी एकदम तुम्हाला सिंपल सोप्या भाषेमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. चला ठीक आहे. आज मी तुम्हाला आजचे सोन्याचे भाव सांगितले. आता बघूया आपण मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने या संदर्भात घोषणा केली किंवा सल्ला दिला किंवा ज्या पद्धतीने ते बोलले, आता यापुढे सोन्याचे भाव कसे राहतात? स्वस्त होतात का खरंच? जरी तसं झालं तर लगेच तुम्हाला सांगतो पुढील व्हिडिओमध्ये. या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि या महत्त्वाचं या व्हिडिओची टिप तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल, चांदी खरेदी करायची असेल किंवा कुठलीही आर्थिक गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही तुमचा सोनाराचा किंवा तुम्ही तुमचा तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. या व्हिडिओमध्ये कुठलाही सल्ला तुम्हाला दिलेला नाही. या व्हिडिओमध्ये फक्त आजचे ताजे भाव सांगितलेले आहेत. धन्यवाद.